मुक्ताईनगर कुऱ्हा परिसरामध्ये पेट्रोल डिझेलची टंचाई हे कायमच आहे। जिल्हा अधिकाऱ्यांनी थेट आदेश दिलेले आहेत, कॅनमध्ये डिझेल पुरवठा मिळणार नाही। त्यामुळे थेट ग्राहक या ठिकाणी थांबून आहे आणि आता कॅन घेऊन परत जात असल्याचं चित्र आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, काय सांगा? आमच्या शेतात 3 दिवस झाले आमचं ट्रॅक्टर उभं आहे आणि आमच्या शेतीचे कामं सर्व राहिलेले आहे आणि आम्हाला इथून डिझेल नेण्यासाठी इथं आलो आम्ही। यांनी सांगितलं आम्हाला कलेक्टरचे आदेश आले आहे, आम्ही तुम्हाला कॅनमध्ये डिझेल देत नाही, तर आम्ही करावं काय शेतकऱ्यांनी? एवढीच आमची अपेक्षा आहे। खरीपाचे कामं सुरू आहेत, तुम्ही काय सांगा शेतकरी? आमच्या शेतात ट्रॅक्टर उभा आहे, 2 दिवस झाले ट्रॅक्टर उभा आहे। आता आम्ही ट्रॅक्टर आणा कशा सहारे नाही, हे पंपावाले नाही म्हणता कॅन मध्ये द्यायचं, मग आम्ही ते ट्रॅक्टर घरून आणा काय करून आम्ही किती दिवसापासून 2 दिवस झाले ट्रॅक्टर वावरात आहे। कामं रखडलेले आहेत? हा, काम शेतीचे कामं सगळं बंद आहे। आपल्यासोबत या ठिकाणी एसआर पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक आहेत। भाऊ, काय सांगाल, काय आदेश आलेले आहेत तुम्ही कॅनसाठी न देता? आम्हाला जिल्हा प्रशासनाचे आदेश आहेत किंवा आम्हाला कॅनमध्ये डिझेल देऊ नका। लोक पुरवठा म्हणजे साठा जमा करताय, त्यांच्यामुळे आम्हाला आदेश आहे की तिथं कॅनमध्ये डिझेल देऊ नका, तुम्ही फक्त वाहनामध्ये डिझेल टाका। आम्हाला त्यांचे नियम फॉलो करणं आहे, त्यांच्यामुळे आम्ही पण आता त्रस्त झालेलो आहे। इथं लोकांचे शेतकरी लोक भरपूर जमा आहे, कॅना पण इथे भरपूर होत्या। आम्ही त्यांना इथून कॅना काढायला सांगितले, जसं आम्हाला जसं फॉलोअप मिळतील आम्ही तशी जिल्हा प्रशासन आम्हाला जे सांगेल आम्ही तसं नियम आमचे फॉलो करू। तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना एकच आव्हान आहे की आम्हाला सहकार्य करा, आमचं हेच म्हणणं आहे, बाकी दुसरं काही नाही। डिझेल पेट्रोल कॅनमध्ये मिळणार नाही, आम्हाला ज्या प्रशासन सांगेल की यांना कॅनमध्ये द्या तर आम्ही देऊ। आपण जर पाहिलं तर आवाहन केलेलं आहे की कुठल्याही प्रकारे कॅनमध्ये डिझेल पुरवठा, इंधन पुरवठा मिळणार नाही। कॅमेरा पर्सन निलेश पाटील सर, रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।